ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. 13व्या अध्यायाची प्रस्तावना. ओव्या आहेत 1 ते 6. 12व्या अध्यायात परमात्म्याच्या सगुण रूपाचे वर्णन व्यासाने केले होते. परमात्म्याचे मूळ रूप वास्तविक निर्गुणच आहे, परंतु निर्गुणाची उपासना करणे सर्वसामान्यांच्या आटोक्यातली नसल्यानं त्याला परमात्म्याच्या प्रतीकाची आवश्यकता भासते. परंतु सगुण रूप हेही पूर्ण ब्रह्म स्वरूपच आहे हे कळण्यासाठी परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचेही ज्ञान होणे हे आवश्यक असतं. हे ज्ञान अर्जुनाला देण्यासाठी भगवंतांनी 13व्या अध्यायापासून सुरुवात केलेली आहे. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. या अध्यायाला ज्ञानदेवांनी 6 ओव्यांची छोटीशी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात त्यांनी गुरूंना वंदन केले आहे व त्या निमित्ताने त्यांनी आपल्या साहित्य विषयक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. ओम श्री परमात्मने नमः. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे. सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्री गुरुचे चरण होत, त्यास नमस्कार करूया. जयांचे नि आठवे, शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हे सिंहे. ज्या श्री गुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते, म्हणजे शब्द मात्रावर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट करण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जिव्हेवर येतात. वक्तृत्वा गोडपणे, अमृताते पारुखे म्हणे, रस होती वोळंगणे अक्षरांसी. वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. भावाचे अवतरण, अवतरविती खूण, आता चढे संपूर्ण तत्वभेद. निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्वच आपले स्वाधीन होते. श्री गुरुचे पाय, जै हृदय गिवसूनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेखासी. जेव्हा हृदय श्री गुरूंचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. ते नमस्कारुनी आता, जो पिता महाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. त्या श्री गुरूंच्या चरणांना आता नमस्कार करून मी म्हणजे ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो ते असे. तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला. 13व्या अध्यायाचं नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असं आहे. ज्ञानदेवांनाही ते मान्य आहे हे त्यांच्या पुढील ओवीवरून दिसून येतं. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेख तयांचे ववळू आम्ही. ज्ञानदेवांनी सर्वच अध्यायांना प्रस्तावना लिहिल्या नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रस्तावनांचा एक ठराविक साचाही नाही. केवळ मंगलाचरण करायचे असा त्यांनी दंडकही निर्माण केलेला नाही. काही प्रस्तावना दीर्घ आहेत तर काही छोटेखानी आहेत. 13व्या अध्यायाला त्यांनी 6 ओव्यांचाच प्रास्ताविक लिहिलेला आहे. त्यात गुरुवंदनाच्या मिशाने त्यांनी आपल्या साहित्य विषयक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. पहिल्या ओवीत पाठभेद दिसून येतात. साखरे व दांडेकर प्रतीत आत्मरूप गणेशू स्मरण अशी सुरुवात आहे, तर बाबाजी पंडितांच्या प्रतीत जयाचे केलिया स्मरण अशी पहिल्या ओवीची सुरुवात आहे. आत्मरूप गणेशाचे स्मरण हेच श्री गुरूंचे चरण असं म्हणून ज्ञानदेवांनी गुरुचरणांवर आत्मरूप गणेशाच्या स्मरणाचे रूपक केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातही त्यांनी आत्मरूपाचा जय जयकार करून त्यावर वाङ्मय गणेशाचे रूपक केलेलं होतं. गणेश ही बुद्धीची देवता, सकल विद्यांचे स्थान. ज्ञानदेवांनी बुद्धिदात्या गणेशाची कल्पना श्री गुरूंच्या चरणांच्या ठिकाणी केलेली आहे. श्री गुरु हे पूर्ण ब्रह्म स्वरूप आहेत. शिष्य त्यांचे पूर्ण ब्रह्मत्व ज्ञानयुक्त भक्तीने जाणून घेतो.
त्यामुळे तोही श्री गुरुरूप होतो. त्यामुळे श्री गुरूंच्या ठिकाणी असणारी विद्या शिष्यालाही प्राप्त होते. मग संपूर्ण सारस्वतावर त्याचा अधिकार प्रस्थापित होतो. शब्दसृष्टी स्वाधीन होते. शब्दांवर प्रभुत्व निर्माण होते. आपले विचार योग्य प्रकारे सांगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. सर्व विद्या जणू काही त्याच्या जिभेवर नाचत असतात. नाहीतर अनेक ग्रंथकार कवी असतात. खरा कवी कोणाला म्हणावं? समर्थ सांगतात की जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. ज्या काव्यामधून भगवंतांबद्दल भक्ती निर्माण होते अशी रचना करणारा कवी हाच खरा कवी आहे. नाहीतर कवी उदंड असतात. समर्थांनी त्यांचे 3 प्रकार कल्पिलेले आहेत: धीट, पाठ आणि प्रासादिक. आपल्या मनाला येईल तसं काव्य करणं म्हणजे धीट काव्य. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले ते पाठकाव्य. धीट काव्य आणि पाठकाव्य यामध्ये कवीचा अहंकार डोकावत असतो. प्रासादिक काव्य म्हणजे परमात्म्याच्या कृपेने स्फुरलेले ते प्रासादिक काव्य. श्री गुरुकृपेने असे प्रासादिक काव्य स्फुरते. अंगी वक्तृत्व येते. वाणी मधाळ होते. जणू काही अमृतच. नवरस शब्दांची सेवा करतात. म्हणजे अक्षरातून रस निर्माण होत असतो. कवीचा भाव त्या अक्षरात उमटतो. संपूर्ण तत्वरहस्य प्रकट होतं. असे श्री गुरुचरणांचे सामर्थ्य ज्ञानदेव वर्णितात. मनाने जेव्हा श्री गुरुचरणांशी एकरूप व्हावे तेव्हाच असं सामर्थ्य प्राप्त होतं. ज्ञानदेवांनाही श्री गुरुचरणांचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक ओवीतून रस झिरपत असतो व भावार्थाचे डोंगर तयार होतात. असं सामर्थ्य देणाऱ्या श्री गुरूंना वंदन करून ज्ञानदेव मूळ विषयाकडे वळलेले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.